खरे तर तुझ्यासाठी ही यशाची हॅट्रिक आहे, कारण सुपर डुपर, घबाडकुंड आणि आता मामाच्या गोव्याला जाऊया, 3 सिनेमा, 3 वेगळे जॉनर आणि कुशल बद्रिके. आम्ही नेहमी म्हणत पण होतो, आमचं नेहमी बोलण्यात यायचं की यार एका वर्षात 3 सुपरहिट सिनेमे, इजा बिजा तिजा. सो हे वर्ष खरंच लकी आहे. थँक्यू कपिल, तू हे मेन्शन केलंस, थँक्यू. आणि मी माझ्या घरी असं केलं होतं, बेडरूममध्ये ना मी या सगळ्या दिग्गजांचे फोटो लावले होते. अगदी चार्ली चॅप्लिन पासून दादा कोंडके आणि गुरुदत्त पासून यश चोप्रा. ते यासाठी लावले होते की ज्या वेळेला एकदा जरी मनात असा विचार शिवला की आपण खूप भारी काम केलंय, तर डोळे उघडल्या उघडल्या समोर ते दिसले पाहिजे, त्यांचं काम मनात आलं पाहिजे आणि लक्षात आलं पाहिजे की आपल्याला खूप करायचंय. त्यांनी खूप करून ठेवलं. विजू माने ही व्यक्ती अशी आहे ना की ठाण्यात जर का एखादा कलाकार आहे, त्याला विजू माने माहित नाही असं होणार नाही, आणि विजू मानेला तो कलाकार माहित नाही असं होत नाही. लोकांना आनंदात कदाचित माझी तेवढी आठवण होत नसेल, पण लोकांना दुःखात होते. तुमच्यासारखे मीडियातल्या लोकांनी ज्या ज्या वेळेला असं झालं की काही वेळेला विशिष्ट हेतूंनी आमची हेटाळणी करण्याचा प्रयत्न केला गेला, ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला एका विशिष्ट हेतूने, त्यावेळेला उभा कोण राहिलं तर तुमच्यातली मीडियाची, तुमच्यासारखी कपिल, तुझ्यासारखे मित्र मीडियातली माणसं की नाही हे चुकीचं होतं यांच्या बाबतीत. मला कीव येते त्यांची रे. तू म्हणालास तसंच आहे की काही वेळेला तर अनेकदा असे प्रयत्न करतात की आपण ह्या सिनेमाबद्दल जास्तीत जास्त निगेटिव्ह बोलूया, आणि निगेटिव्हिटी पटकन अट्रॅक्ट करते ना माणसांना. मग त्याच्यावर परत कमेंट्स पण निगेटिव्ह यायला लागतात, कारण लोकांना फ्रस्ट्रेशन काढायला जागा पाहिजे असते. माझा प्रामाणिक समीक्षण परीक्षणाला कधीच विरोध नाही. कुणातल्या तरी उणीवा तुम्ही दाखवून द्या, त्याला विरोध नाही. पण काही लोक तो सिनेमा यायच्या आधीच अरे बकवास सिनेमा, अरे येऊ द्या, तो बघा, त्या बघितल्यानंतर त्यात नेमकं काय आहे, काय असायला नको होतं, किंवा मला हे आवडलं नाही, हे तुम्ही बोलू शकता. पण अरे येण्याआधीच कसं काय तुम्ही एखाद्याला स्टॅम्प लावता? दुसऱ्यांच्या ग्लॅमरवरती स्वतःची पोळी भाजू इच्छिणारे हे कीटक आहेत, परजीवी आहेत. नमस्कार, मी कपिल, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत आहे द विजू माने आणि कुशल बद्रिके. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. निमित्त आहे मामाच्या गोव्याला जाऊया. संपूर्ण महाराष्ट्रात हाऊसफुल सुरू आहे आणि त्याचंच यश सेलिब्रेट करण्यासाठी हे दोघं आपल्यासोबत आहेत. विजूदादा आणि कुशलदा, दोघांचं खूप खूप अभिनंदन. आणि मामाच्या गोव्याला खरंच जोरात सुरू आहे आणि गोव्याचे तिकीट सगळेच जण काढताना दिसत आहे. काय वाटतंय? खूप समाधानाची गोष्ट, खूप जास्त समाधानाची गोष्ट. प्रेक्षकांचे आभार मानायला पाहिजे की ज्या प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिला, आणि मराठी सिनेमा हा प्रेक्षकांच्या आशीर्वादाने कसा चालतो याचं उदाहरण हे ठरलंय की खूप आशीर्वाद मिळाले. कुशलदा? प्रेक्षकांबरोबर सिनेमा बघण्याचा मौका मिळाला. काही थिएटर व्हिजिटना थोडं आम्ही इंटरव्हलच्या आधी थोडं लवकर जातो, किंवा संपता थोडं लवकर जातो, आणि नुसतं त्यांचा हसण्याचा आवाज ऐकतो ना, इतकं भारी वाटतं ना की जिथे जिथे आम्ही ठरवलं होतं इथे कदाचित लोक असतील, इथे हसू शकतील, ते सगळ्या जागा भरून लोक इतका जबरदस्त प्रतिसाद देत आहेत, इतकं एन्जॉय करतायत की निखळ मनोरंजन करणारा हा सिनेमा आहे ना, हे प्रूव्ह झालं. खरे तर तुझ्यासाठी ही यशाची हॅट्रिक आहे, कारण सुपर डुपर, घबाडकुंड आणि आता मामाच्या गोव्याला जाऊया, 3 सिनेमा, 3 वेगळे जॉनर आणि कुशल बद्रिके. तर खरंच हे वर्ष खूप तुझ्यासाठी उत्तम गेलंय. हो, खरंय. म्हणजे सुपर डुपरने सुद्धा लोकांचं खूप मनोरंजन केलं, घबाडकुंडने सुद्धा केलं, आणि आता मामाच्या गोव्याला जाऊया तर लोकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. माझ्यासाठी हे वर्ष खरंच खूप लकी आहे. आम्ही नेहमी म्हणत पण होतो, आमचं नेहमी बोलण्यात यायचं की यार एका वर्षात 3 सुपरहिट सिनेमे, इजा बिजा तिजा. सो हे वर्ष खरंच लकी आहे. थँक्यू कपिल, तू हे मेन्शन केलंस, थँक्यू. विजूदा, विजू मानेंचा सिनेमा म्हटलं म्हणजे नेहमी काहीतरी वेगळं पण असतं. म्हणजे कॉमेडी पण तुमची खूप सॉफ्ट असते, म्हणजे जसं दादा कोंडके, लक्षा मामा यांचे ते दिवस होते, तसंच विजू मानेंची कॉमेडी म्हणजे निखळ मनोरंजन. बऱ्याच कमेंट पण येतात की प्रियदर्शन जसे त्याचे सिनेमे करतो किंवा नीरज वोरा साहेब करायचे, तसं तुमचा मामाच्या गोव्याला बघून पण प्रेक्षकांचे रिॲक्शन्स येत आहेत. तर एक समाधान वाटतं दिग्दर्शक म्हणून की एवढं प्रेम प्रेक्षकांचं मिळतंय आणि दिग्गजांशी तुलना होते. नाही, तुलना तर करूच नाही दिग्गजांशी, कारण त्यांनी केलेलं काम खूप आहे. आणि मी माझ्या घरी असं केलं होतं, बेडरूममध्ये ना मी या सगळ्या दिग्गजांचे फोटो लावले होते. अगदी चार्ली चॅप्लिन पासून दादा कोंडके आणि गुरुदत्त पासून यश चोप्रा. ते यासाठी लावले होते की ज्या वेळेला एकदा जरी मनात असा विचार शिवला की आपण खूप भारी काम केलंय, तर डोळे उघडल्या उघडल्या समोर ते दिसले पाहिजे, त्यांचं काम
मनात आलं पाहिजे आणि लक्षात आलं पाहिजे की आपल्याला खूप करायचंय, त्यांनी खूप करून ठेवलंय. त्यामुळे त्या दिग्गजांचं खूप आहे. पण जर लोक आनंद घेत असतील आणि माझं काम पाहून त्यांना त्यांची एकदा जरी आठवण झाली असेल या दिग्गजांची तू नावं घेतलेल्या, तर भरून पावलं. मग काय अजून पाहिजे. पांडूनंतर बराच वेळ गेला होता आणि विजू वानेंचा सिनेमा म्हटलं म्हणजे एक पर्वणी असते प्रेक्षकांसाठी. शिकारी मला अजूनही आठवतो, फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला होता ठाण्यामध्येच, हाऊसफुल होता. फर्स्ट हाफ टाळ्या शिट्ट्या, सेम पांडूच्या बाबतीत, तेच मामाच्या गोव्याच्या बाबतीत. प्रेक्षकांची नस तुम्ही बरोबर बघता का हो? म्हणजे विनोद असेल, इमोशन्स असतील, या सगळ्या गोष्टी तुमच्या सिनेमात बरोबर प्रेक्षकांना ठासून तुला दिसतात. नाही, मी असं म्हणेन की सिनेमा ही सांघिक कला आहे. मला संघ चांगला मिळाला. माझी जी टीम आहे ना, म्हणजे जसं कुशल माझ्या टीमचा एक अविभाज्य भाग आहे. तर फ्रॉम द इन्सेप्शन ऑफ द कॉन्सेप्ट, मग ते पांडूचं पण तसंच झालं होतं की एक फोटो त्यांच्या चलावाद्याच्या एका स्किटमधला त्याने मला पाठवला की दादा आपण सिनेमा करूया हा, आणि पांडू जन्माला आला. ह्याचं पण तसंच झालं की कुशल म्हणाला की आपण स्ट्रगलर चला आपल्या याला 7 इंचाच्या याच्यावरून 70 mm मोठ्या पडद्यावर नेऊया. म्हटलं चल करूया. मग असं तर ती जी टीम मला मिळाली ना, आय एम रिअली ब्लेस्ड बाय माय गुरुजी. माझ्या गुरुजींचे माझ्यावर खूप उपकार असतील, इतके आशीर्वाद आहे की अशी टीम मिळते की जी पॉझिटिव्ह आहे, ज्यांना चांगलं काहीतरी करायचं, ज्यांना चांगल्या आउटकमची भूक आहे. नुसतं काम नाही करायचं, आउटकम काय त्याची भूक आहे. तर आय एम ब्लेस्ड, त्यामुळे हे सगळं होतं. कुशल दा, तुमच्या सगळ्यांची गट्टी खूपच, म्हणजे स्ट्रगलर्सला 10 वर्ष झाली आणि तेव्हापासून संत्या, कुशा, बाबा ही कॅरेक्टर लोकांना ओळखू लागली आणि त्याच कॅरेक्टर विजू मानांनी मोठ्या पडद्यावरती आणली आहेत. तर कसं सगळं तुमच्या सगळ्यांचं ट्युनिंग जमलंय? खरं तर याचा सिनेमा व्हावा हे आमचं सगळ्यांचं एकत्र पाहिलेलं स्वप्न आहे. त्यामुळे ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय आणि ते जसंच्या तसं उतरलं याचं मला फार समाधान वाटतं. की एक सिनेमा, ती कशी होती, ती एक सिरीज होती ना, मोबाईलवर लोक बघायचे खरं तर ती सिरीज. तर त्याला म्हणजे विजू माने नेहमी असं म्हणतो की गोष्टीला सिनेमा तत्व असायला हवं. म्हणजे खूप गोष्टी आम्ही रिजेक्ट पण केल्या. जेव्हा याचा सिनेमा बनवायचं ठरलं ना, ही गोष्ट जाते का, ही गोष्ट जाते, खूप गोष्टी रिजेक्ट झाल्या. पण एक प्रत्यक्ष अनुभव जेव्हा आमच्या सोबत घडला, खरं तर आमचं आयुष्य पण थोडं सिनेमॅटिक आहे. इतके अप्स अँड डाऊन्स आहेत आमच्या आयुष्यात. पण एक प्रत्यक्ष अनुभव आमच्या आयुष्यात जेव्हा असा आला की हा सिनेमा होऊ शकतो. कारण सिरीज सुद्धा जी आहे ना, ती फार बॅलन्स करत जाणारी आहे. ते सत्य आहे का फिक्शन आहे ह्याच्या मधनं चालत जाणारी ती सिरीज आहे. म्हणून सिनेमा पण तसाच हवा होता आणि त्याला सिनेमा तत्व हवाय असायला हवं होतं. ते प्रत्यक्षात उतरलंय. हा जो ट्रान्सफॉर्मेशन आहे 7 mm टू 70 mm चा, ते आम्ही अचीव केलंय मला वाटतं. बरं, काही वर्षांपूर्वी बाबा असेल, संतोष असेल, एकमेकांना अनोळखी असणारे तुम्ही लोक या 10 वर्षात इतके एकमेकांच्या जवळ आले आहात की तुम्हाला कोणाला काय हवं काय नको हे सगळं तुम्हाला लगेच नजरेतून कळतं. त्यात मैत्रीविषयी आम्हाला ऐकायचं आहे. कॅप्टन विजू मानेंसारखा असेल तर अजून ती मजा येते. विजू माने ही व्यक्ती अशी आहे ना की ठाण्यात जर का एखादा कलाकार आहे त्याला विजू माने माहित नाही असं होणार नाही आणि विजू मानेला तो कलाकार माहित नाही असं होत नाही. तो तुमच्या अडीअडचणीला येतो. तुम्हाला शूटिंगच्या लोकेशन पासनं ते तुम्हाला ते ठाण्यात फूड कुठे चांगलं मिळतं तिथपर्यंत विजू माने आहे. आमच्यासाठी संत्या, बाबा, मी, आमच्यासाठी आमच्या घरातल्यांचं हॉस्पिटलायझेशन पासनं सगळीकडे विजू माने आहेच उभा. खंबीर आधार आहे आमचा. ओके, आता मैत्री इथे घट्ट झाली का असं नाही मी म्हणणार. माझं असं म्हणणं आहे की आधी जेव्हा ओळख झाली त्याच्यानंतर मैत्री झाली, मग आणि मित्र म्हणून एकत्र काहीतरी काम करूया असं ते आमचं सुरू झालं. अदरवाईज काम नव्हतो करत तेव्हा सुद्धा आम्ही मित्र होतोच, आम्ही एकत्र होतोच आणि त्यानं मग जन्माला आलेली ही सिरीज आहे, हा सिनेमा आहे. जसं तुम्ही आता म्हटलात की प्रत्येक ठिकाणी ते असतात. एक आवर्जून गोष्ट आहे की सामाजिक बांधील पण ती पण खूप आहे यांना. भयंकर आहे. म्हणजे एकदा मी यांना फोन केलेला एका कामाच्या निमित्त, आपली ठाण्याची ट्रॅफिक शाळा आहे त्यासाठी. तर त्यांनी एक वाक्य म्हटलं की त्या मुलांचा तू प्रमोशनसाठी जर उपयोग करणार असतील तर मला आवडणार नाही. तू बाकी काही पण कर, प्रमोशनसाठी. तेव्हापासून अजून रिस्पेक्ट यांच्याबद्दल वाढला. कारण असे खूप कमी व्यक्ती असतात की जे स्पष्ट सांगतात की तू हे कर, पण हे केलं तर मला आवडणार नाही. त्यामुळे ही एक वेगळी बाजू यांची आहे. विजू माने हा सामाजिक कार्यासाठी कायम पुढे उभा राहणार. म्हणजे ठाण्यातनं जर का कोणी पहिलं माणूस असेल तर तो विजू माने. मग ते आता तुझ्या सोबत बोलतोय म्हणून मी सांगतो की मग ते कोल्हापूर पूर
असेल, कोकणातला पूर असेल म्हणा, किंवा करोना काळातलं असेल. करोना काळात तर 22 लोक होती ज्यांना पगार चालू होता. ते पूर्ण सगळे 7-8 महिने ह्यांनी लिस्ट काढून ठेवली होती. त्या 22 जणांना दर महिन्याला पगार जात होता. सो त्याच्यानंतर सिग्नल शाळेविषयी असं झालं होतं की एक एक असं फतवा निघाला होता की रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना सगळ्यांना बाजूला करा. ओके. आता प्रॉब्लेम असा होता की हे जर का भिकारी निघून गेले तर त्या सिग्नलवरती त्या भिकाऱ्यांचीच मुलं आहेत ती जी शिकतायत. ओके. तर मग ती मुलं पण जातील. ती मुलं मग पुढे शिकणार कुठे? त्या मुलांचं काय होणार? तर तो जो आमचा मित्र आहे भटू, तो यांच्याकडे गेला आणि असा असा प्रॉब्लेम आहे. त्या रात्री त्या क्षणी त्या सगळ्यांच्या राहण्याची व्यवस्था केली गेली. त्या सगळ्यांचं डिपॉझिट यांच्याकडनं गेले. त्या सगळ्यांचं म्हणतोय मी. मला वाटतं ते किती कुटुंब होती सर? 14 कुटुंब होती. 14 कुटुंब. सो मला कायम पुढे पाऊल टाकणार या सगळ्या बाबतीत हा विजू माने आहे. विजू दादा, खरं तर तुमची दुसरी बाजू प्रेक्षकांसमोर गरजेचं म्हणून मी मुद्दामून हा विषय काढला, कारण गुडी खूप झालं. पण विजू माने नेमके काय आहेत हे प्रेक्षकांना कळायला पाहिजे. कारण आम्ही पण बघतो की जेव्हाही तुम्हाला फोन केला तत्पर तुम्ही, जसं यांनी कोल्हापूर पुराचा विषय काढला, आपणच होतो, मी एका चॅनलला होतो, तुम्ही रात्री 12 वाजता त्या विषयावरती एक बाईट करून पाठवला होता. 11 वाजता फोन केला, 12 वाजता बाईट पाठवून 6 वाजता गेला. तर एवढे खूप कमी कलाकार असतात जे सामाजिक बांधिलकी जपतात. तर मी घडलो पण तसाच आहे ना रे. मी खूप अत्यंत गरीब परिस्थितीतून घडल्यामुळे मला त्याची जाणीव आहे. काय त्रास असतो तो तो गेलाय ना. म्हणजे सहन मी त्या फेज मधून गेलोय. त्यामुळे आणि मला असं वाटतं की ईश्वराने मला त्या परिस्थितीतून आज या परिस्थितीत आणून ठेवलंय. तर त्याचे पण काहीतरी संकेत असतील की तुला हे झालं ना, आता तुझी जबाबदारी की त्यांच्यासाठी हे कर. त्यामुळे आणि ते घडतं काय माहित नाही. लोकांना आनंदात कदाचित माझी तेवढी आठवण होत नसेल, पण लोकांना दुःखात होते की अडचण असेल, संकट असेल तर तुझे तर कदाचित ईश्वराने ते ठरवलेलं आहे की बाबा हे तुला करावं लागणार आहे. बाकी सगळं ठीक आहे. आणि मला समाधानही मिळतं की आपल्यामुळे कोणाचे काय. आणि माझे जे संबंध आहेत इतर लोकांशी ज्यांच्याशी मैत्री आहे, मी एकदा उद्याच समजा फोन केला की या व्यक्तीला अशी अशी मदत पाहिजे, मग ते डॉक्टर असतील तर ते आपोआप मदत करतात. कुणी राजकारणी असतील ते मदत करतात. कुठल्या धनिक असेल की ज्याला सांगितलं की अरे या माणसाला कम्प्युटर मिळून देतो, तो देतो. तर त्याच्यात मी फक्त दुवा असण्याचं काम करायचं आपण. बाकी प्रत्येक वेळेला काय मी माझ्या खिशातून देऊ शकतो एवढं श्रीमंत तर नाहीये, पण मी दुवा बनायचं काम करतो. मला ते आवडतं पण की पटकन फोन करा आणि याला मदत करा. तर ते आवडतं. म्हणजे मी कधीच नाही म्हणू शकत नाही. मला तो स्वभाव नाही. आणि तुमच्या ह्या स्वभावामुळे मामाच्या गोव्याला जाऊयाच्या पाठीशी सगळे एकत्र आले. तर मग कलाकार असतील, आपले मीडियातले मित्र असतील, राजकीय व्यक्ती असतील, हे सगळे त्यामुळेच तुमच्या पाठीशी हो रे. भक्कम मला राहिले. कमाल ते आता या निमित्ताने आपण अनुभूती म्हणतो ना, अनुभूती याची आली की मित्र तर आहेतच, मित्र सोबत होते, मित्र सोबत राहणारच आहेत. पण जे स्नेही होते, मग मीडियातले तुमच्यासारखे मीडियातल्या लोकांनी ज्या वेळेला असं झालं की काही वेळेला विशिष्ट हेतूंनी आमची हेटाळणी करण्याचा प्रयत्न केला गेला, ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला एका विशिष्ट हेतूने, त्यावेळेला उभा कोण राहिलं तर तुमच्यातली मीडियाची, तुमच्यासारखी कपिल तुझ्यासारखे मित्र मीडियातली माणसं की नाही हे चुकीचं होतं यांच्या बाबतीत, हे जेन्युइन आहे. तर हे आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न. आता या सिनेमाचे लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, लोकमत, जितूराज सगळ्यांनी या सिनेमाचे रिव्ह्यूज खूप चांगले दिले. आणि रिव्ह्यूज देताना मला जितूराजचा तो व्हिडिओ आठवतो की त्याच्याकडे जर बघितलं ना तर त्याची तळमळ पण दिसते की विजू माने, अरे विजू माने एवढ्या महिनी का. खरं तर जितूराजला मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा त्या इंटरव्ह्यूच्या वेळेला भेटलोय. मी त्याला या आधी आमची ओळख नाही, आम्ही भेटलो नाही, काही नाही. पण त्याला माझ्याविषयी अशी तळमळ वाटणं, अगदी राजकारण्यांपासून कोण कोण, आशिष शेलार पासून ते आमचे माझ्या मागे कायम उभे असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ते तिकडे जितेंद्र आव्हाड. खरं तर ते सदनात एकमेकांशी भांडत असतात, पण इथे मामाच्या गोव्याला जाऊया बघायला सगळे एकत्र आले की अरे नाही विजूचा सिनेमा, आपल्या विजूचा सिनेमा आहे. तर ते माझ्यावर ती गुरुजींचे ब्लेसिंग, मगाशी म्हटलं तसं ती ब्लेसिंग्स आहेत, त्यामुळेच हे शक्य आहे. खरं तर मगाशी तुम्ही म्हटलं ट्रोल असला चेहरा नसतो. म्हणजे कुठली कलाकृती असेल, अगदी जे सिनेमे 100 कोटींमध्ये गेले ते असतील किंवा जे डिझास्टर झाले ते असतील,
ट्रोल हे सगळ्यांनाच करतात, कारण आजकाल तो ट्रेंड आलाय, ट्रोलिंग करा आणि फॉलोअर्स वाढवा. तर ही जी काय अराजकता सोशल मीडियावर पसरते आहे, ट्रोलर्सची आपण म्हणूया, त्याकडे तुम्ही दोघं कसे बघतात विजू दादा? मला मला कीव येते त्यांची रे. तू म्हणालास तसंच आहे की काही वेळेला तर अनेकदा असे प्रयत्न करतात की आपण ह्या सिनेमाबद्दल जास्तीत जास्त निगेटिव्ह बोलूया, आणि निगेटिव्हिटी पटकन अट्रॅक्ट करते ना माणसांना, मग त्याच्यावर परत कमेंट्स पण निगेटिव्ह यायला लागतात, कारण लोकांना फ्रस्ट्रेशन काढायला जागा पाहिजे असते. हो. स्वतःच्या आयुष्यात जर यश मिळालं नाही तर मग ज्यांना यश मिळतं ते कसं मला पाहावेल, मग मी त्या यशांमध्ये उणीधुणी काढेन आणि नसतील तर नसलेलं काहीतरी त्यांना चिकटवेन. अशा प्रकारच्या लोकांचा मग एक समूह बनतो, निगेटिव्ह लोकांचा. आणि तो समूह आपण रस्त्याने जाताना नाही का बाईकच्या मागे कुत्री लागतात तसे ते भुंकू लागतात. माझा प्रामाणिक समीक्षण परीक्षणाला कधीच विरोध नाही. कुणातल्या तरी उणीवा तुम्ही दाखवून द्या, त्याला विरोध नाही. पण काही लोक तो सिनेमा यायच्या आधीच, अरे बकवास सिनेमा, अरे येऊ द्या, तो बघा, त्या बघितल्यानंतर त्यात नेमकं काय आहे, काय असायला नको होतं, किंवा मला हे आवडलं नाही, हे तुम्ही बोलू शकता. पण अरे येण्याआधीच कसं काय तुम्ही एखाद्याला स्टॅम्प लावता? अरे आता आमच्या सिनेमाला काय त्याचा फार प्रेक्षकांमुळे त्रास झाला नाही, पण अनेक सिनेमे याच्या आधी आलेले, तर तुम्ही टीजरच्याच वेळेला झुंडच्या झुंड उतरते आणि कसा बकवास सिनेमा असा. अरे तुम्हाला टीजर बघून सिनेमा कसा कळतो? वाट लावतो ना तुम्ही. त्या निर्मात्याचा विचार करा, त्या सिनेमाचा विचार करा, की त्या सिनेमावर ज्यांच्या अपेक्षा होत्या त्यांना तुम्ही एका क्षणात, आणि मग निगेटिव्हिटी त्यांची ते झुंड गोळा होऊन त्या टीजरलाही बरबाद करून टाकता. तर माझं असं म्हणणं आहे की या लोकांची कीव या पलीकडे आपण काय करू नाही शकत. मी असं म्हणेन की भरलेलं शेत असतं की नाही, दाणा भरतो तेव्हा टोळधाड पडायची. आता तसं शेत तयार झालं ना की टोळधाड पडते. दुसऱ्यांच्या ग्लॅमरवरती स्वतःची पोळी भाजू इच्छिणारे हे कीटक आहेत, परजीवी आहेत. हो. कारण काय होतं, स्वतःचं काही करिअर त्यांना उभं करता आलं नाही, त्यामुळे कुणाचं तरी नाव घेऊन कुणाविषयी तरी बिनधास्त बोलणं. सचिन पिळगावकरांविषयी बोलण्याची तुमची अवकात आहे, तुमची लायकी आहे? ज्या माणसाने मराठी इंडस्ट्री जगवली, इतकी वर्ष तुमचं मनोरंजन केलं, तुमची पात्रता आहे त्यांच्याविषयी बोलण्याची, पण ते बोलतात का? तर मग त्याच्या खाली ते कमेंट करणारी लोक येतात. जसं सर म्हणाले, तो एक समाज एकत्र येतो, कारण ह्यातलं कुणीही सचिन सरांपर्यंत पोहोचू शकत नाही ना. एवढं करिअर तर सोडाच, त्यांच्या बरोबर त्यांचा एक फोटो सुद्धा असू शकत नाही, इतके ते मागे आहेत त्यांच्या करिअरमध्ये. तर ते अंतर त्यांना संपवायचं एका क्षणात. त्यांना त्याचंच यश वाटतं की मी कुणाला आज बोललो. तर ह्यांना काही किंमत देण्यात मला पॉइंट वाटत नाही. मला बोलणारे जर का असतील तर माझंही त्यांना म्हणजे हेच म्हणणं आहे की माझ्यापर्यंत ते पोहोचू शकणार नाहीत, है ना. 25-30 वर्षांचं आपलं काम आहे ना, करिअर आहे, आपली मेहनत आहे ना, ती एका क्षणात संपवण्याची ताकद ह्यांच्यात नाहीये, एका कमेंटमध्ये नाहीये. आणि मला काहीच फरक पडत नाही या सगळ्यांचा. आपण फक्त गेटवे सून म्हणायचं पुढे जायचं, गेटवे म्हणायचं पुढे जायचं. Yes. आणि होतं कसं, आता समज सिनेमाच्या निमित्ताने आपण बोलतोय, आपण बोलत असताना आपण समजा तू 20 प्रश्न तयार केले, तर त्या 20च्या 20 प्रश्नांमध्ये फक्त सिनेमा येऊ शकत नाही ना. तू आता सामाजिक प्रश्नाला हात घातलास, काय कशाला, तर अरे तुम्ही सिनेमाबद्दल बोला ना, तुम्ही कशाला. एक मिनिट, सिनेमाबद्दल बोलता बोलता ओघाने आलेल्या गोष्टी आहेत, तुम्ही फक्त ते घेताय. म्हणजे तुम्ही ते एक वाक्य घेणार आणि मग हे इमोशनल ब्लॅकमेल करतात. नाही रे, त्याच्या मागे पुढे आम्ही सिनेमाबद्दल बोललो, ते न ऐकता तुला जे सापडलं की आता ह्याच्यावरून ह्याची बघ कशी हे करतो, वाट लावतो, असं एक विकृत आनंद घेण्याचे ते आहेत. त्यामुळे त्यांना सोडून द्या, आपण त्यांना माफ करू. पण बऱ्याचदा काय होतं अशा गोष्टींमुळे, जर तुमच्यासारखा एखादा इंडिव्हिज्युअल निर्माता असेल तर तो उठतो ना आयुष्यातून. आता आपल्या सिनेमाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय, पण असे अनेक निर्माते आहेत की ह्या अशा गोष्टींमुळे तो पूर्णच देशविरोधी लागू शकतो. हो, कारण त्यांच्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी. मी मगाशी म्हटलं की नको करूस तू पांढऱ्या हत्तीचा विचार, तर तुझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा पांढरा हत्तीच येतो. निगेटिव्हिटी ही अशी गोष्ट की जी पटकन येते. त्यामुळे काय होतं, आणि एक निगेटिव्ह गोष्ट आली की ती पसरत 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 जाते. तर तो बिचाऱ्याचा आलेला, आत्ता एका सिनेमाचं मी नाव नाही घेत, पण असं झालं की तो सिनेमा शुक्रवारी लागला आणि ह्या ट्रोलमुळे तो सोमवारी संपला होता सिनेमा. सोमवारी संपला सिनेमा केवळ ट्रोलमुळे. या चांगला निर्माता, चांगली कास्ट,
पण यांच्यामुळे बरं माझं असं म्हणेल, लोकांना पाहायला जाण्यासाठी पाहू तर द्या, त्याच्या आधीच तुम्ही वाट लावून वाट टाकताय लावून. त्याची. बरं मला एक विचारायचं आहे, या तिघांपैकी बाबा, संतोष आणि कुशलपैकी तुझा सगळ्यात आवडता नट कोणता आहे? नट हा, तिघांपैकी सगळ्यात आवडता. बाबा. Already बाबा नाही, कुशा मित्र जवळचा आहे त्यांच्यापेक्षा, अगदीच कुशा भाऊच आहे माझा. पण वेन इट कम्स टू नट, बाबाला पर्याय नाही. बाबा माझ्यामध्ये फारच आउटस्टँडिंग ऍक्टर आहे. सगळ्यात जास्त त्रास कोण होते सेटवर? संत्या. आणि सगळ्यात असं गुणी बाळ कोण आहे की ते तुम्ही जे म्हणाल ते ऐकतं? ते मी आहे. कोणी नाही, मी आहे तो. कोणी नाही, कोणी नाही, असं कोणी नाही. कोणी नाही. बरं, अंकुश दादाला कसं कन्व्हिन्स केलं होतं या सिनेमासाठी, मामाच्या रोलसाठी? कारण अंकुश मामाचा कसं रोल आहे? खूप इंटरेस्टिंग आहे हो. आणि खरा टायटल रोल आहे हो, मामा. हो, हो. अंकुश सुपरस्टार आहे. अंकुशला ज्यावेळेला आम्ही सिनेमातलं हे कॅरेक्टर कन्व्हिन्स करायची वेळ आली, त्यावेळेला मी त्याला म्हटलं की हे बघ, आपली मैत्री इतक्या वर्षांची आहे आणि ती मैत्रीच्याच ठिकाणी राहू दे. तुला नाही म्हणावं असं वाटलं तर तू नाही म्हण. कारण एक विचार असा पण होतो की स्ट्रगलर सालाची एक लिगसी आहे. हो. त्यामुळे हो. तो सुपरस्टार म्हणून ती ऍक्सेप्ट करायला, कारण तुलना तर होणार की ते तिघं सुपरस्टार आणि तू तिघं हे आणि तू सुपरस्टार. तर त्याने पण ज्या वेळेला ती गोष्ट ऐकली त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की त्याची एक विचारपूर्वक मांडणी केली गेलेली गोष्टीची, आणि त्याला दिसलं त्यात की त्याला अभिनेता म्हणून काहीतरी चॅलेंजिंग आहे, जे अदरवाईज त्याला करायला मिळत नाही. म्हणजे तो ऍक्शन असेल तर पूर्ण वेळ ऍक्शन करतो, जो रोमॅन्टिक असेल तर पूर्ण वेळ रोमॅन्टिक करतो. इथे त्याला वेगवेगळ्या शेड्स Shades होत्या. आणि सगळ्यात मेन ट्रेलर मध्ये तुम्ही ज्या पद्धतीने त्याला प्रेझेंट केलं ना, तर गॉगल बिगल काढून हा. फेकतो, तो ऑरा दिसतोय. और तर ते सगळं त्याला इथे दिसलं. त्यामुळे तो, आणि खूप तू मगाशी म्हटलं ना गुणी बाळ, तर अंकुश हा माझ्या आयुष्यातला इतका गुणी, सद्गुणी, नम्र माणूस आहे आणि इतका केअरिंग आहे. हो. सगळ्यांची काळजी घेतो. त्याला मला काही इन्सिडेंट म्हणजे आता कुशलचं आणि माझं रिलेशन तर असं आहे की आम्ही एकमेकांना बघूनच कळतं की अरे ह्याला बरं नाही वाटत आहे. पण अंकुश पण असा झालाय आमचा मित्र या सिनेमाच्या ओघात की तो लांबून कळतं की अरे विजू टेन्शनमध्ये आहे. मग तो सगळ्या त्या गर्दी बाजूला सारून येतो, माझ्या खांद्यावर हात टाकतो बाजूला, काय टेन्शन घेऊ नको, मला लक्षात आहे की हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे आणि ते असं होईल आणि होईल, तू काय काळजी करू नको, मी पण काळजी घेतो. सो त्याला लगेच कळतं की विजूच्या चेहऱ्यावर हे दिसतंय, विजू टेन्शनमध्ये, तो खांद्यावर हात, आणि तो सगळ्यांसमोर नाही ते दाखवत की मला बघ किती काळजी आहे तुझी. तो खांद्यावर हात टाकून बाजूला घेऊन जातो, कानात बडबडतो आणि परत येऊन आम्ही सगळ्यांमध्ये मिक्स होतो. इतका भारी माणूस आहे तो. जसं तुमच्या तिघांबद्दल मी दादाला विचारलं, विजुवाने दिग्दर्शक म्हणून सेटवर कसे असतात? खूप स्ट्रिक्ट असतात? अत्यंत कूल माणूस, खऱ्या अर्थाने दिग्दर्शक. काय होतं, म्हणजे आमच्यासाठी सांगायचं झालं तर त्यांना आमची थॉट प्रोसेस पण माहिती आहे की कुशा काय विचार करू शकतो, संतोष काय विचार करू शकतो, बाबा काय विचार करू शकतो. ते नटाची थॉट प्रोसेस पकडतात. त्यामुळे आमच्या तोंडी लिहिलेली जी वाक्य असतात ना, ती कुशाच हे म्हणू शकतो, बाबाच हे म्हणू शकतो असं. दुसरं म्हणजे त्यांचा अजिबात काहीतरी बडेजाव नसतो की मी डिरेक्टर म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं पाहिजे. कित्येकदा असं होतं, कदाचित तुम्हाला ऑड वाटेल ऐकायला, पण आम्ही तिघे बसलोय, विजुमाने उभा आहे आणि चला ना रे, चला ना रे, तर डिरेक्टर आहे म्हणून पटकन त्याला या रे चेअर घेऊन द्या रे, म्हणजे त्याचा तो मला चेअर पाहिजे रे, असं त्याचा कुठलाही बडेजावपणा नाही. तो आरडाओरडा करत नाही. पहिली गोष्ट म्हणजे विजू मानेच्या सेटवर आजपर्यंत कधीही आरडाओरडा बघितलेला नाही. सो डिरेक्टर म्हणून ऍक्टरकडनं काम काढून घेणं हे त्याला कळतं, त्याची मानसिकता तिथपर्यंत घेऊन जाणं हे त्याला कळतं. आणि उगाच हे नाही, रारेरावीपणा नाही करत सेटवरती. त्याच्यावर मजा येते म्हणजे काम करायला. कूल एकदम. एकदम कूल. रादर आता लंच ब्रेकची एक गोष्ट सांगतो. आमचा ब्रेक झाला, आम्ही जेवत आरामात पडून राहिलो, पण हा माणूस जेवला, पटकन उठला, निघून गेला, एक लोकेशन बघून आला, मला अरे भारी लोकेशन भेटलंय, चला शूट करूया. तो नाही तसं करते, जरा तिकडे जाऊन लोकेशन बघून या रे, ते हे बघा रे, 4 लोक गेलेत. नाही, तो स्वतः रेकी करतो, तो स्वतः लिहितो, ते सगळं म्हणजे ऍक्च्युअल डिरेक्टर आहे तो. क्या बात आहे. आणि ही कन्सेप्ट पण कुशल तुला सुचली होती ना सिनेमाची? नाही, अजिबात नाही. माझी रिक्वेस्ट होती जी त्यांनी ऍक्सेप्ट केली. अजिबात नाही. किस्सा आमच्या बरोबर घडला
पण ह्या सिनेमाची गोष्ट म्हणजे स्ट्रगलर सालाची ही गोष्ट होऊ शकते ह्या थॉट पासनं शेवटचा पूर्णविरामपर्यंत समाप्त लिहिपर्यंत सगळं क्रेडिट विजू सरांचं. दादा असं नाही वाटलं का मस्त चाललंय बिझनेस, सगळं व्यवस्थित, सगळं सेट चाललंय आणि हे लोक आले तर म्हणाले चला परत पिक्चर करूया, तर 5-6 महिने परत ह्या सगळ्या फ्लो मध्ये जातील, असं वाटलं नाही? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर हो, टेन्शन आले. कारण माझा स्वतःचा व्यवसाय व्यवस्थित सेट आहे आणि तो व्यवसाय देखील क्रिएटिव्ह असल्यामुळे मला त्याच्यात क्रिएटिव्हली लक्ष घालणं गरजेचं आहे. पण अशा वेळेलाच माझी धर्मपत्नी अनघा अनु माझ्या पाठीशी अशी उभी राहिली की तुम्ही काय काळजी करू नका, मी सगळं सांभाळते, कधीतरी मध्ये 1-2दा त्रास देईन, पण अदरवाईज मी तुम्हाला इथे काय तर काय काय ऑफिसमध्ये घडामोडी घडल्या, कारण 70-80 लोकांच्या स्टाफमध्ये काही ना काही इकडे तिकडे होत असणारच, पण या 8 महिन्यात माझ्यापर्यंत एकही गोष्ट येऊ दिली नाही. तिने तिचं सांभाळलं, ऑफिस सांभाळलं, क्लायंट सांभाळले, काम तसंच ऑटो पायलट मोडमध्ये गेल्यासारखं चालू ठेवलं. आणि मग ज्यावेळेला मी आत्ता थोडा मध्ये वेळ घेतला तर तिने मला सगळा गोषवारा दिला की अरे हे असं झालं, अरे मग तू सांगितलं का नाही, नाही तुम्ही पिक्चरच्या टेन्शनमध्ये होता ना मामा. मग ते आमचा जो पुष्कर देसाई आणि अनु यांनी सांभाळलं. चलो, थँक्यू सो मच. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि विश ऑल द बेस्ट. मामाच्या गोव्याला जाऊया, हाऊसफुल सुरू आहे, शोज वाढलेत, आशा करूया तिसऱ्या आठवड्यात पण अजून चांगले शो मिळवत. येस, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कपिल, तुझ्या निमित्ताने मुंबई तरुण भारत बरोबर गप्पा मारता आल्या, लोकांपर्यंत पोहोचता आलं, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि तुझ्याबरोबर इंटरव्ह्यू करणं खूप गरजेचं होतं, खूप खास होतं, कारण आपण डे 1 पासून म्हणत होतो आपण कधी बोलूया, आपण कधी बोलूया. मी पण यांना खूप बरं, मी आणि कपिल हे आम्ही सख्खे शेजारी आहोत, एका इमारतीत राहणारे आहोत. हो, त्यामुळे हा इंटरव्ह्यू खूप खास आहे माझ्यासाठी. थँक्यू सो मच कपिल. थँक्यू सो मच. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट.